नमस्कार मित्रांनो, मी अविनाश आणि तुम्ही पाहत आहात माहिती कामाच्या यूट्यूब चॅनलवरील लाडकी बहीण योजनेविषयी आदिती तटकरे यांनी नवीन सूचनापत्रक म्हणून एक सूचनापत्रक जाहीर केलेले आहे। ते सूचनापत्रक काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही या व्हिडिओसोबत शेवटपर्यंत राहा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर काय आहे या पत्रामध्ये ते आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। तर चला पाहूया, व्हिडिओला सुरुवात करूया। बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, सर्व जिल्हा पुणे। विषय: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमाकडून रील्स, व्हिडिओद्वारे वेगवेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे। यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे। या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेचे सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही। योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळविण्यात येईल। सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी, असे या पत्रात लिहिण्यात आलेले आहे। यामध्ये आदिती तटकरे यांनी अशी माहिती देण्यात आलेली आहे की सर्व जिल्हा स्तरावरील त्यांच्या गावात तसेच अंगणवाडी सेविकामार्फत तसेच जनतेच्या निदर्शनास आणून द्यावे, असे जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, तुम्हाला समजलेच असेल की या लाडकी बहीण योजनेबाबत अशी कोणतीही गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून असे प्रसिद्धीपत्रक तयार करण्यात आलेले आहे। त्यामुळे फसव्या व्हिडिओवर आणि रील्सवर तुम्ही फसू नये, त्यामुळे असे प्रसिद्धीपत्रक सर्व जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना लावण्याचे सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे सर्वांना या योजनेबाबतची अपडेट मिळून जाईल। तर चला भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।